नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी प्राध्यापक बाळकृष्ण जाधव, मराठी विभाग, रयत शिक्षण संस्थेचे, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर. आज आपण BA भाग 1 सेमिस्टर 2 आवश्यक अनुषंगिक निवड, पाठ्यपुस्तक शब्दसंहिता, अभ्यासपत्रिका क्रमांक 2 यामधील कवी अनंत फंदी यांची कविता व त्यांच्या चरित्राचा परिचय आज आपण थोडक्यामध्ये करून घेणार आहोत. शाहिरी काव्याने मराठी साहित्याच्या क्षेत्रात बहुमोल असं योगदान दिलेलं तुम्हाला पाहायला मिळतं. हे शाहिरी काव्य प्रामुख्याने पेशवे काळामध्ये बहरलेले आपल्याला दिसून येतं. या महाराष्ट्राला जशी संत साहित्याची, पंडिती साहित्याची परंपरा आहे, तशाच पद्धतीनं शाहिरी काव्याची एक मोठी परंपरा या महाराष्ट्राला लाभलेली आपल्याला दिसते. या शाहिरी परंपरेमध्ये महत्त्वाचे शाहीर होऊन गेले. त्यामध्ये प्रामुख्याने राम जोशी, प्रभाकर, सगनभाऊ, होणाजी बाळा आणि अनंत फंदी यासारख्या मातब्बर नावांचा उल्लेख आपल्याला शाहिरी काव्याच्या क्षेत्रात आदरानं करावा लागतो. अनंत फंदी यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर या गावी 1744 साली झाला असं मानलं जातं. तर त्यांचा मृत्यू इसवी सन 1819 मध्ये झाला असं समजण्यात येतं. अनंत फंदी हे पेशवे काळातील एक अत्यंत महत्त्वाचे कवी, शाहीर म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पूर्वजांचा व्यवसाय हा प्रामुख्याने गोंधळीपणाचा व सराफीचा होता असं आपल्याला दिसून येतं. एका उच्चकुलीन समाजामध्ये जन्माला येऊन सुद्धा त्यांनी स्वतःचा तमाशाचा फड उभा केलेला होता. हेही कार्यामधील एक वैशिष्ट्यपूर्ण घटना मानावी लागेल. आजच्या काळामध्ये विशेषतः तमाशा कलेकडं एक बहुजनांची, शूद्रांची कला म्हणून पाहिलं जातं. परंतु राम जोशी आणि अनंत फंदी यासारख्या एका उच्चवर्णीय कवींनी सुद्धा स्वतःचे तमाशाचे फड उभे केलेले होते आणि ते महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर गाजलेले होते. अनंत फंदी यांनी सुद्धा आपल्या तमाशाचे प्रयोग बडोदा, इंदोर व भोपाळ या ठिकाणी केलेले होतेच, पण महाराष्ट्रभर सुद्धा त्यांचा तमाशाचा फड हा अत्यंत गाजलेला होता. अशा प्रकारचा हा एक शाहीर की ज्याने मराठी साहित्याच्या क्षेत्रामध्ये लावणी, पोवाडा, कटाव, फटके इत्यादी वाङ्मय प्रकाराच्या माध्यमातून एक मोठं काम केलेलं तुम्हाला दिसतं. अनंत फंदींनी शृंगारिक स्वरूपाच्या लावण्या लिहिल्या, त्याचबरोबर आध्यात्मिक आणि समाज प्रबोधनपर स्वरूपाच्या सुद्धा लावण्यांचं लेखन केलेलं तुम्हाला आढळून येईल. आपला एक समज असा आहे की लावणी म्हटलं की ती शृंगार रसप्रधान स्वरूपाचीच असते, पण शाहिरी वाङ्मय परंपरेमध्ये जर आपण पाहिलं तर लावणी साधारणपणे शृंगार रसप्रधान, आध्यात्मिक स्वरूपाची आणि समाज प्रबोधनपर अशा तिन्ही प्रकारामध्ये वर्गीकृत झालेली आपल्याला आढळते. परंतु जास्तीत जास्त आपल्याला शृंगारिक लावण्यांचाच परिचय असलेला तुम्हाला दिसतो. अनंत फंदी यांनी खर्ड्याच्या लढाईवरील एक प्रसिद्ध असा पोवाडा लिहिलेला होता. याशिवाय यशवंतराव होळकर यांच्यावरती त्यांनी पोवाडा लिहिल्यामुळे बाजीराव पेशव्यांची त्यांच्यावरती गैरमर्जी झाली असंही इतिहासामध्ये नोंद असलेली तुम्हाला दिसते आणि त्यामुळं पुढे जाऊन या शाहिरानं बाजीराव पेशव्यांच्यावरती टीका करणारी कवनं लिहिली असंही म्हटलं जातं. तर अशा एका शाहिराची जमाना आला उपराठा आणि हे मूर्खा खून तरखा नावाच्या 2 कविता की ज्या शब्दसंहिता नावाच्या पाठ्यपुस्तकामध्ये कंपल्सरी मराठीसाठी समाविष्ट आहेत. त्यापैकी पहिली जी आहे ती म्हणजे जमाना आला उपराठा नावाची कविता आज आपण पाहणार आहोत. जमाना आला उपराठा ही अनंत फंदी यांची कविता पेशवे काळातील कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था आणि पेशवे काळामधील राजदरबाराची व्यवस्था ही कशी खिळखिळी झालेली होती याबद्दल अनंत फंदी यांनी अत्यंत उपरोधात्मक पद्धतीनं या कवितेमध्ये वर्णन केलेलं तुम्हाला दिसतं. या कवितेमध्ये ते असं म्हणतात की जमाना आला आला उपराठा, सून सासूला लावी बट्टा, लेक बापासी लावी अविभाषा, शिष्य गांजितो गुरुशी, जावाई सासूला म्हणतो तू काशी, लवंडून देतो मातेशी. या कुटुंबव्यवस्थेमध्ये सून ही सासूला बट्टा लावत आहे, तिच्यावरती नको नको तो आळ घेऊन तिची समाजामध्ये बदनामी करत आहे, कुटुंबामध्ये तिला मानाचं स्थान देत नाही, तिचा आदर करत नाही
आणि जन्मदात्या बापालाच मुलगासुद्धा अपशब्द बोलत आहे आणि तो बायकोचीच बाजू घेतो आहे. शिष्य हे गुरुला नाडत आहेत, गुरुचं शोषण करत आहेत, गुरुचा मान सन्मान राखत नाहीत आणि जावई हा सासूला काशी म्हणून तिला प्रतिष्ठा देतो, तिला मान सन्मान देतो, परंतु आपल्या मातेला तो लवंडून देतो, तिची अवहेलना करतो, स्वतःच्या मातेलाच तो किंमत देत नाही. अशा स्वरूपाचं वर्णन करून पुढं अनंत फंदे असं म्हणतात, मेहवणीचा चालवी लाड, बहिणीला म्हणे तू रांड, चल निघ घरातून द्वाड, तुझी नाही ग मजला चाड, माझी बायकोच मजला गोड. मेहवणीचा लाड तो करतो आहे, परंतु बहिणीला तो अपशब्द वापरतो आहे. तू वाईट आहेस, या घरामध्ये तू राहू नकोस आणि तुझी मला किंमत ठेवण्याची काही गरज नाही, माझी बायकोच मला प्रिय आहे. अशा प्रकारची भूमिका घेणारा एक मुलगा की जो आपल्या आईला किंमत देत नाही, सासूला मात्र आपल्या हृदयामध्ये जागा देतो, आपल्या वडिलांना अपशब्द बोलतो, आपल्या बहिणीबद्दल अपशब्द बोलतो आणि मेहुणीचा मात्र लाड करतो. अशा प्रकारचा एक लबाड आणि स्वार्थी प्रवृत्तीचा मुलगा या कुटुंब व्यवस्थेमध्ये वागताना दिसतो आहे, असं अनंत फंदी म्हणतात. बेटा लबाड पाहून बापाला लटका धरी ताठा. समोरासमोर बापाला बघताच एक खोटा अभिमान तो बाळगतो आणि आपल्या वडिलांच्या बरोबर गर्विष्ठपणाने, गुर्मीने, घमेंडीने तो वागतो. अशा प्रकारचं एक कुटुंब व्यवस्थेचं एक विदारक वास्तव सत्य अनंत फंदी यांनी जमाना आला उपराटा या कवितेमध्ये मांडलेलं आहे. त्यानंतर इथं धनी आणि चाकर, सावकार आणि कुळ आणि त्याचबरोबर इथल्या पेशवे काळातील राजदरबारामधली न्यायव्यवस्था कशी होती याबद्दल ते सांगताना असं म्हणतात, धन्यावर चाकर झाले फिरवान, उलटून पडले बेईमान, सावकाराशी कुळ गेले बदलून, करती मुदत लबाडीने, जमाना आला आला उपराटा, सून सासूला लावी बट्टा. जे चाकर लोक आहेत ते धन्यावरती उलटून पडलेले आहेत, बेईमानपणाने वागत आहेत, त्यांच्यामधला इमानदारपणा, त्यांच्यामधला प्रामाणिकपणा हा नष्ट झालेला आहे आणि ते बेईमान पद्धतीने वागत आहेत. सावकारीची व्यवस्था त्या काळामध्ये अस्तित्वात होती, पण तरीसुद्धा सावकारीचे म्हणून काही नीती नियम होते, काही संकेत होते. ते सगळे संकेत या सावकाराने, या पेशवे काळातल्या सावकाराने पार बदलून टाकलेले आहेत. कुठल्याही प्रकारची या सावकारीच्या व्यवस्थेमधली नीतिमत्ता ते पाळत नाही आणि ते शेतकरी, कष्टकरी, उपेक्षित या लोकांना कर्जे देतात, मुदतबंद स्वरूपामध्ये कर्ज देतात आणि त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा व्याज वसूल करतात, त्यांचं शोषण करतात. अशा प्रकारची एक कलियुगाची रीत या व्यवस्थेमध्ये कशी फोफावते आहे याचं चित्रण अनंत फंदी यांनी अत्यंत विदारक पातळीवरती केलेलं तुम्हाला दिसतं. याशिवाय पेशव्यांच्या दरबारामध्ये सामान्याला न्याय मिळत नाही आणि तिथल्या दरबारामधल्या सुद्धा एका वजनदार माणसांना सुद्धा किंमत राहिली नाही. अशा प्रकारचं एक विवेचन अनंत फंदी यांनी केलेलं आहे. सोय नाही दरबारात, खऱ्याचे खोटं होतं, पाटील हकीमाचे मत की बुडवावी रयत, खासदार झाले राऊत, शिपाई हकती औत, झाले भवानीचे भूत. दरबारामध्ये कुठल्याही प्रकारचा सामान्य माणसाला न्याय मिळत नाही. या दरबारामध्ये खऱ्याचं खोटं कधीही होतं आणि सामान्य माणसं न्यायापासून वंचित राहतात. या दरबारात न्यायव्यवस्थाच कोलमडून पडल्यामुळे सामान्य रयतेला न्याय मिळत नाही. जे न्यायदान प्रक्रियेमध्ये महत्त्वाची व्यक्ती खासदार म्हणून असतात त्यांची सुद्धा अवहेलना दरबारामध्ये होताना दिसते आणि देशाचं आणि सामान्य माणसाचं संरक्षण करावं असं शिपायांच्या वरती औत हाकण्याची वेळ आलेली आहे. भवानीचे झाले भूत, जोशी झाले पंडित, भटकरी बटकीशी मोहब्बत, दप्तर पडले सांदित, आता तरी पाहे अक्कल धरी भटा, जमाना आला उपराटा. याचबरोबर एका धर्मव्यवस्थेमध्ये सुद्धा कशा प्रकारची अवनीती झालेली आहे हे सांगताना अनंत फंदे असं म्हणतात की देवी भवानीसारख्या देवतेचं एक अवडंबर माजवलं जात आहे. तिच्या नावानं नको नको त्या गोष्टी रूढीप्रथा परंपरेच्या पातळीवरती जपल्या जात आहेत आणि त्यामुळं या देवी भवानीला भूताचं रूप आलेलं आहे.
आणि लोक अत्यंत स्वार्थी, ढोंगी आणि लबाड, धूर्त बनलेले आहेत. पंडितांनी स्वतःचं ज्ञानदान करण्याचं पवित्र कार्य सोडून दिलेलं आहे आणि भट लोक धर्माध्ययन करण्यापेक्षा आणि राजदरबारामधल्या दप्तरामध्ये लक्ष घालण्यापेक्षा ते सर्व दप्तर हे सांधीत जाऊन पडलेलं आहे. धर्मग्रंथ अडगळीत जाऊन पडलेले आहेत. धर्मज्ञान देणारे आणि भटजी हे भटकिनीशी मोहब्बत करायला लागलेले आहेत. अनंत फंदी या प्रवृत्तीच्या लोकांना असं म्हणतात, आता तरी पाहे अक्कल धरी भटा, जमाना आला उपराठा. ही समाजव्यवस्था बदलते आहे, कुटुंब व्यवस्था ढासळते आहे, राजव्यवस्थेमध्ये न्याय मिळत नाही, सावकारी व्यवस्थेमध्ये ही सगळी अनागोंदी कारभार चालू असून समाजामधल्या सामान्य कष्टकरी शेतकरी वर्गाची लूट होत आहे. आणि अशा काळामध्ये भटांच्या सुद्धा चारित्र्याचं हनन झालेलं आहे आणि धार्मिक पातळीवरती अध्ययन करणं त्यांनी सोडून दिलेलं आहे. ते नीतिभ्रष्ट बनलेले आहेत. मारवाड्याने दुनिया नाडली फार, करीती भलताच व्यापार, साळी कोष्टी शिंपी सोनार, हे झाले हो सरदार, असा कलगीचा वारा, गरती जाती परद्वारा, दोन्ही कुळा पाडती अंधारा. आणि पुढे ते असं म्हणतात की मारवाडी लोकांनी आपला स्वतःचा एक व्यवसाय आहे, पारंपरिक व्यवसाय आहे, ते सोडून ते भलताच व्यापार करत आहेत. त्यामुळे समाजामध्ये अनागोंदी माजलेली आहे. दुसऱ्या बाजूला ते असंही म्हणतात की समाजामध्ये खासदार राऊत झालेले आहेत आणि शिपाई औत हाकते आहेत. भट भटकिनीशी मोहब्बत करण्यामध्ये दंग आहेत. त्यांनी आपलं धर्मज्ञान देण्याचं कार्य सोडून दिलेलं आहे. अशा अनागोंदी व्यवस्थेमध्ये मात्र शूद्राती शूद्र वर्गातील लोक, जे साळी माळी कोष्टी शिंपी असे जे लोक आहेत, ते सरदाराच्या तोऱ्यामध्ये समाजामध्ये वागत आहेत. अशा स्वरूपाचा एक कलीचा वारा इथं वाहतो आहे. एवढंच नव्हे तर एका उच्चभ्रू आणि कुलीन घरामधल्या स्त्रियांनी सुद्धा आपली पातळी सोडून व्याभिचारी वर्तन करायला सुरुवात केलेली आहे. आणि अशा स्त्रिया आपल्या जन्मदात्या कुळाचं पण आणि सासरी नांदणाऱ्या कुळामध्ये सुद्धा अंधार पाडत आहेत. त्या कुळाची प्रतिष्ठा धुळीला मिळवत आहेत. अशी एक सगळी अनितिमान व्यवस्था, असा एक अनागोंदीचा कारभार या समाजव्यवस्थेमध्ये आता घडतो आहे. आणि त्याला कवी म्हणतो की हा कलीचा फेरा आलेला आहे. आणि पुढं अनंत फंदे असं म्हणतात की तेलाचा उन्हा पावशेरा, तुटपुंजा करीतो तोरा, फुगून बसला पिसारा, तथादर हाणीतील वारा, तो या काळामध्ये बरा. की ज्याच्या घरामध्ये उन्हा पावशेर तेल सुद्धा नाही, अशा तुटपुंजा प्रवृत्तीचे लोक सुद्धा समाजामध्ये आता तोरा मिरवत आहेत. आपला पिसारा फुगवून बसलेले आहेत आणि ते जिकडं तिकडं बेफामपणाने वावरत आहेत आणि ते कोणाचाही मान सन्मान ठेवत नाहीत. अशी एक व्यवस्था समाजामध्ये निर्माण झालेली आहे. की ह्या सगळ्या व्यवस्थेला तो म्हणतो की अरिष्ट कोसळावं, एखादं वादळ यावं आणि त्यामध्ये एक प्रचंड मोठ्या प्रमाणात समाजाची हानी व्हावी, तो वारासुद्धा बरा, परंतु इथली एक कोलमडलेली व्यवस्था नको, अशी एक अवस्था या काळामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणून अनंत फंदी म्हणे अक्कल धरा, उमज गवारा. या गव्हार प्रवृत्तीच्या लोकांनी आता हे लक्षात घ्यावं की समाज व्यवस्था कशी बदलत चाललेली आहे. त्यावेळच्या काळातली जी चातुर्वर्ण व्यवस्था होती ती सुद्धा कोलमडत चाललेली आहे. आणि ज्याच्या घरामध्ये उन्हा पावशेर तेल नाही, तो तुटपुंजा व्यक्तीसुद्धा एका तोऱ्यात मिरवतो आहे. हा कलियुगाचा वारा आलेला आहे असं कवी म्हणतो. आणि अशी समाजाची चाड नसणारे आणि सर्व बाजूनं भ्रष्ट झालेल्या लोकांना तो म्हणतो, आता तरी उमजा गवारा, दे कलगीवर सोटा. आणि हे सगळं कलगीच्या प्रकोपातून इथली समाजव्यवस्था ढासळते आहे. नको नको त्या लोकांचा उन्माद माजतो आहे. आणि ही सगळी व्यवस्था नष्ट करण्यासाठी तुम्ही आता तरी अक्कल धरा आणि कलगीवरती सोटा मारा, अशा स्वरूपाचं एक मत अनंत फंदी यांनी या कवितेमधून व्यक्त केलेलं तुम्हाला दिसतं. या कवितेचा आपण सार रूपानं जर विचार करायचा झाला तर त्यावेळच्या काळातली कुटुंब व्यवस्था लोप पावत होती. नात्यागोत्यातले संबंध संपत आलेले होते. सावकार आणि राजदरबाराच्या लोकांमध्ये सुद्धा अनितीचं साम्राज्य पसरलेलं होतं.
सामान्य रयतेला या राजदरबारामध्ये कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नव्हता. धर्मव्यवस्थेमध्ये सुद्धा देवदेवतांचं थोतांड माजलेलं होतं. खऱ्या धर्माचं ज्ञान देण्याची जबाबदारी ज्या भटपंडितावरती होते, त्यांनी ज्ञानदानाचं कार्य सोडून देऊन ते सुद्धा नीतिभ्रष्ट झालेले होते, व्यभिचार करण्यामध्ये गुंतलेले होते. अशा सगळ्यांना या कवीनं फटकारलेलं आहे असं तुमच्या लक्षात. त्यानंतर पुढं वर्णव्यवस्थेमध्ये शूद्र म्हणून लेखलेल्या साळी, कुष्टी, शिंपी आणि सोनार यासारख्या जाती सरदाराच्या तोऱ्यामध्ये वागत आहेत. आणि पुन्हा की ज्याच्या घरामध्ये पावशेर तेल नाही अशी तुटपुंजे लोकसुद्धा तोंड वर करून एक गर्विष्ठपणाने मुजोरपणाने वागत आहेत असंही अनंत फंदी यांनी म्हटलेलं आहे. अनंत फंदींच्या या कवितेकडे जर आपण पाहिलं तर एका बाजूला समाजाची, राजदरबारामधली आणि धर्मव्यवस्थेमधली झालेली अवनीती याबद्दल हा कवी उपरोधात्मक पद्धतीने बोलतो आणि त्याचबरोबर तो इथल्या वर्णव्यवस्थेच्या चौकटीमध्ये ज्या शूद्रातिशूद्र वर्गातल्या लोकांचा तोरा कसा वाढलेला आहे याबद्दलही ते बोलताना तुम्हाला दिसतात. अनंत फंदींच्या या कवितेला एका बाजूला एक उच्च पातळीवरती पाहिलं तर इथली नीतिमत्ता ढासळत आहे म्हणून या कवीला खंत वाटते आहे, आणि दुसऱ्या बाजूला वर्णव्यवस्था ढासळते आहे म्हणून पण या कवीला खंत वाटते आहे. अशा दोन्ही पातळीवरती ही कविता आपल्यासमोर येताना तुम्हाला दिसते. म्हणून अनंत फंदी यांच्या कवितेमध्ये इथल्या अनागोंदी कारभाराबद्दल, चारित्र्यहीन पद्धतीकडे झुकलेल्या माणसांच्याबद्दल आणि इथल्या सावकारी आणि राजदरबाराबद्दल हा कवी उपरोधात्मक पद्धतीने बोलताना तुम्हाला दिसतो. ही एक समाजाबद्दल त्यांच्या मनात असणाऱ्या आत्मीयतेची किनार तुम्हाला दिसते. पण दुसऱ्या बाजूला ते थोडं वर्णव्यवस्थेच्या चौकटीला अधिक बंदिस्त करू इच्छितात असं एक चित्रसुद्धा तुम्हाला या कवितेमधून दिसतं. अनंत फंदींच्या कवितेला त्या काळाची मर्यादा होती असं आपण म्हणू, पण एकंदरीतरित्या याच पेशवे काळामध्ये वर्णाधिष्ठित समाजव्यवस्था कशी ढासळत होती याचंही चित्रण येतं. म्हणून या कवितेला एक ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असलेलं तुम्हाला दिसतं. आणि पुढं मग याच पेशवे काळाच्या अस्तानंतर महात्मा फुल्यांचा जन्म झाला आणि मग एक नवी समाजव्यवस्था उभी राहायला सज्ज झाली असं आपल्याला दिसून येतं. तर अशा ही कविता अनंत फंदींची आहे की जी पेशवे काळातील विदारक सत्यावरती प्रकाश टाकते आणि दुसऱ्या बाजूला ती थोडी वर्णव्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न करते. परंतु या सगळ्या मर्यादेच्या चौकटीमध्ये राहून सुद्धा अनंत फंदीनं पेशवे काळातल्या एका विदारक स्थितीचं केलेलं वर्णन आपल्याला निश्चितच ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे असं म्हणता येईल. धन्यवाद.